नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं निकम्स गुरुकुलमध्ये. तर आपण एल-सी-एम आणि एच-सी-एफ म्हणजेच लसावी आणि मसावी याचा भाग पहिला पाहिला. तर हा भाग दुसरा आहे. ज्यांनी पहिला भाग पाहिला नसेल त्यांनी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन बघावा. तर जास्त वेळ न घालवता तर चालू करूया. प्रश्न 11वा. 14, 35 आणि 70 यांचा एल-सी-एम म्हणजे काय काढायचं आपल्याला? लसावी लसावी काढायचं. मग लसावी काढण्यासाठी संख्या कोणकोणत्या आहेत? 14, 35 आणि 70. सर्वप्रथम प्रत्येकाचे अवयव पाडून घेतले. 14 चे अवयव पाडले, काय येणार? 2 गुणिले 7. 35 चे अवयव 5 गुणिले 7 आणि 70 चे अवयव 2 गुणिले 5 गुणिले 7. ठीक आहे. आपल्याला काढायचं आहे काय आता? एल-सी-एम म्हणजेच लसावी काढायचा आहे. लसावी काढताना आपण काय करणार? प्रथम सर्व सामायिक घटक कोणकोणते आहेत? 7 हा सामायिक आहे प्रत्येकामध्ये. 7 गुणिले नंतर आणखी काही सामायिक आहे का? तर नाही आहे. त्यामुळं जे आता शिल्लक आहे ते घेतले. कोण शिल्लक आहे? 2 शिल्लक आहे गुणिले 5 शिल्लक आहे, 2 शिल्लक आहे आणि 5 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला किती येणार? 7 दुणे 14, 14 पंचे 70, 70 दुणे 140, 140 गुणिले 5 किती येणार? 140 गुणिले 5 किती येणार? 14 पण 70 म्हटल्यावर आले तर 700. त्यामुळं 14, 35, 70 यांचा एल-सी-एम लसावी किती येणार? 700 येणार. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा गुणाकार 960 आहे आणि त्यांचा एच-सी-एफ 4 आहे. जर एक संख्या 32 असेल तर दुसरी संख्या शोधा. सर्वात पहिला आपल्याला दोन संख्याचा गुणाकार किती दिलाय? 960 दिलाय. म्हणजेच याचा अर्थ ए गुणिले बी किती दिलंय? 960 दिले. आणि त्यातील एक संख्या आपल्याला माहिती आहे. किती दिले? 32 दिले. मग समजा ए बरोबर आपण 32 मानू. तर आपल्याला हवं काय आहे? बी हवी आहे. तर यामध्ये एच-सी-एफचं गरज पडेल का? तर नाही, मसावीची गरज नाही. फक्त या दोन माहितीवरून आपण उत्तर काढू शकतोय. तर काय येणार? बी बरोबर 960 भागिले 32. मग काय येणार? बी बरोबर 32 त्रिक 96 उरले 0 म्हणजे बी बरोबर आले 30. मग दुसरी संख्या कोणती आली? दुसरी संख्या आली 30. पुढचा प्रश्न, 18 आणि 24 यांचा एल-सी-एम आणि एच-सी-एफ शोधा. म्हणजेच लसावी आणि मसावी काढायचा आहे. सर्वात पहिला आपण लसावी काढून घेऊ, म्हणजे एल-सी-एम म्हणजेच लसावी आपण काढून घेऊ. त्यासाठी काय करावं लागेल? पहिला 18 ची फोड केली, काय येणार? 18 ची फोड 2 गुणिले 3 गुणिले 3. परत 24 ची फोड केली, काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. चेक करा 18 ची फोड कशी आली? 3 दुणे 6, 3 दुणे 6, 6 त्रिक 18. 24 ची फोड 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 त्रिक 24. आता आपल्याला काढायचं आहे काय? लसावी. लसावी काढण्यासाठी काय करणार? सर्वप्रथम सामायिक कोण आहेत? 2 सामायिक आहे, 2 घेतलं गुणिले 3 सामायिक आहे, 3 घेतलं. परत आणि काय सामायिक आहे का? नाही आहे. त्यामुळे आता जे शिल्लक आहे, काय काय शिल्लक आहे? यामध्ये 3 शिल्लक आहे, यामध्ये 2 शिल्लक आहे आणि यामध्ये 2 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला किती येणार? 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 दुणे 36, 36 दुणे 72, 36 दुणे 72. मग एलसीएम किती आला आपला? 72 आला. दुसरं काय काढायचं आहे? एलसीएम म्हणजेच मसावी. दुसरं काढायचं आपल्याला एच-सी-एफ म्हणजेच मसावी. कुणाकुणाचा? 18 आणि 24चा. 18 ची फोड आपण काय पाहिली? 2 गुणिले 3 गुणिले 3. 24 ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. मसावीसाठी काय करावं लागणार? मसावीसाठी यांचे जे सामायिक अवयव आहेत त्यांनाच फक्त एकत्र घ्यावं लागणार. यामध्ये 2 आहे, यामध्ये 2 आहे, सामायिक आहे, एकत्र घेतलं गुणिले यामध्ये 3 आहे,
यामध्ये 3 आहे, सामायिक आहे, एकत्र घेतलं. आणखी काय सामायिक आहे काय? तर नाही. त्यामुळे मसावी किती आला? 3 दुने 6. मग आपल्याला मसावी किती मिळाला? HCF किती मिळाला? 6 मिळाला. पुढचा प्रश्न 20, 25 आणि 30 यांचा LCM म्हणजेच लसावी शोधा. शोधायचा काय आपल्याला? लसावी कुणाकुणाचा? 20, 25 आणि 30चा. 20 ची फोड केली काय येणार? 2 गुणिले 2 गुणिले 5 येणार. कसं आलं? 2 गुणिले 2 4, 4 पंचे 20. त्यानंतर 25 ची फोड केली 5 गुणिले 5 आला. 30 ची फोड केली 2 गुणिले 3 गुणिले 5 येणार. कसं? 2 त्रिक 6, 6 पंचे 30. पाहिजे काय आपल्याला? लसावी पाहिजे. मग लसावीसाठी काय काय येणार? प्रथम सामायिक घटक कोणकोणते? 5 हा सामायिक आहे. त्या सामायिक बद्दल एकच घेतला. 5 गुणिले आणखी काय सामायिक आहे का? तर नाही आहे. त्यामुळे जे शिल्लक आहे त्यांना घेतलं. यामध्ये कोण शिल्लक आहे? 2 आणि 2 शिल्लक आहेत. 2 गुणिले 2 येणार. यामध्ये एक 5 शिल्लक आहे. गुणिले 5 आला. यामध्ये 2 आणि 3 शिल्लक आहे. सर्वांचा गुणाकार केला. 5 दुने 10, 10 दुने 20, 20 5 100, 100 दुने 200, 200 त्रिक 600, 200 त्रिक 600. त्यामुळे याचा LCM म्हणजे लसावी किती आला? 600 आला. पुढचा प्रश्न 27 आणि 36 यांचा LCM आणि HCF शोधा. प्रथम आपल्याला LCM काढायचा आहे. LCM काढायचा आहे म्हणजेच लसावी काढायचा आहे. कुणाकुणाचा? 27 आणि 36चा. 27 ची फोड केली काय येणार? 3 गुणिले 3 गुणिले 3. 36 ची फोड केली 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. 2 दुनी 4, 4 त्रिकम 12, 12 त्रिक 36. बरोबर आहे. LCM करण्यासाठी काय करावं लागणार? लक्षात ठेवा LCM ला सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोण कोण आहेत? 3 सामायिक दिसतोय. 3 गुणिले आणखी परत 3 सामायिक दिसतोय. 3 गुणिले सामायिक संपले. आता जे शिल्लक आहेत यामध्ये 3 शिल्लक आहे. 3 गुणिले यामध्ये 2 आहे. 2 गुणिले यामध्ये 2 आहे. 2 किती येणार मग? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 दुने 54, 54 दुने 108, 108. त्यामुळे LCM आपल्याला किती मिळाला? 108. आता आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला आता HCF काय काढायचं आहे? HCF म्हणजेच काय? मसावी काढायचं आहे. मसावी कुणाकुणाचा? 27 आणि 36चा. 27 ची फोड पाहिली आपण 3 3 3. 36 ची फोड पाहिली 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. काढायचं आहे आपल्याला मसावी. मसावीमध्ये काय येणार? फक्त आणि फक्त सामायिक घटक. यामध्ये 3 आहे. यामध्ये 3 आहे. गुणिले यामध्ये 3 आहे. यामध्ये 3 आहे. किती येणार? 9 येणार. मग 27 आणि 36चा HCF मसावी किती आला? 9 आला. पुढे 10 आणि 15 यांचा LCM आणि HCF शोधा. सर्वप्रथम LCM काढायचा आपल्याला. LCM म्हणजेच काय? लसावी काढायचा आहे. कुणाकुणाचा? 10 आणि 15. 10 ची फोड काय आली? 2 गुणिले 5. 15 ची फोड 3 गुणिले 5. लसावीमध्ये सामायिक गुणिले असामायिक. लसावीमध्ये सामायिक कोण कोण आहेत यामध्ये? 5 हा सामायिक आहे. त्याबद्दल एकच घेतला. गुणिले जे असामायिक आहेत कोण कोण असामायिक आहेत? 2 आहे. गुणिले 3 आहे. किती येणार? 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30. मग 10 आणि 15चा LCM किती आला? किंवा लसावी किती आला? 30 आला. आता दुसरं काय काढायचं आहे आपल्याला? HCF म्हणजेच मसावी. कुणाकुणाचा? 10 आणि 15चा. 10 ची फोड आपण पाहिली 2 गुणिले 5. 15 ची फोड 3 गुणिले 5. मसावीमध्ये काय करतो? फक्त आणि फक्त सामायिक घटक. मसावीमध्ये काय येणार? फक्त आणि फक्त सामायिक घटक. सामायिक कोण आहे? फक्त 5 आहे. दुसरं काय आहे काय? नाही आहे. त्यामुळे मसावी किती आला? 5 आला. 10 आणि 15चा लसावी किती आला? LCM किती आला? 30 आला. मसावी किती आला? 5 आला. HCF किती आला? 5 आला. पुढे
5, 10 आणि 15 यांचा LCM लसावी शोधा. शोधायचा काय आपल्याला लसावी. कुणाकुणाचा 5चा, 10चा आणि 15चा. 5ची फोड केली 5 गुणिले 1, 10ची फोड केली 5 गुणिले 2, 15ची फोड केली 5 गुणिले 3. एलसीएम काढताना काय करतो आपण सामायिक गुणिले असामायिक. एलसीएम काढताना काय करणार आपण सामायिक कोण आहे यामध्ये 5 सामायिक आहे 5 गुणिले जे असामायिक आहेत कोण कोण असामायिक आहेत 2 आणि 3 2 गुणिले 3 किती आलं 5 दुणे 10 10 त्रिक 30 30 आला म्हणजे 5 10 आणि 15चा एलसीएम किती आला 30 आला. दोन संख्यांचा एलसीएम 180 आणि एचसीएफ 6 आहे. जर एक संख्या 30 असेल तर दुसरी संख्या शोधा. आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलंय जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार दिला जातो तोच गुणाकार लसावी व मसावीचा असतो. म्हणजेच याचा अर्थ काय समजा त्या दोन संख्या आहेत ए आणि बी. जर यांचा गुणाकार केला तर हाच गुणाकार LCM गुणिले HCF असतो. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. आता आपल्याला पहिली संख्या किती दिल्या 30 दिल्या गुणिले दुसरी संख्या माहित नाही जी शोधायची आहे. दोघांचा लसावी आणि मसावी आपल्याला मिळालाय किती आहे 180 आणि 6 आहे. मग आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे 30 जाणार भागायला 180 गुणिले 6 भागिले 30 किती आलं बी बरोबर 0 0 कॅन्सल 3 1 3 3 2 6 म्हणजे 18 2 किती येणार 36 येणार. बी ची किंमत किती मिळाली आपल्याला 36 मिळाली म्हणजे दुसरी संख्या किती आली 36 आली. पुढे 11 आणि 22 यांचा एलसीएम आणि एचसीएफ शोधा. सगळ्यात पहिला आपल्याला काय काढायचं आहे LCM म्हणजेच लसावी. कुणाकुणाचा 11 आणि 22. 11ची फोड काढली 11 गुणिले 1 22ची फोड काढली 11 गुणिले 2. एलसीएम मध्ये आपण काय करतो सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोण आहे या दोघांमध्ये 11 सामायिक आहे राहिलेले असामायिक कोण आहेत 1 आणि 2 आहे. सर्वांचा गुणाकार केला 11 के 11 11 दुने 22 म्हणजे आपल्याला LCM किती मिळाला 22 मिळाला. आता आपल्याला मसावी काढायचा आहे कोणाचा 11चा आणि 22चा. 11ची फोड किती येणार 11 गुणिले 1 22ची फोड 11 गुणिले 2. दोघांचा मसावी काढायचा आहे. मसावी काढताना काय करणार फक्त आणि फक्त सामायिक घटक कोण आहेत सामायिक घटक 11 एकच आहे दुसरं कोण सामायिक आहे काय नाहीये त्यामुळे मसावी किती आला मसावी 11 आला. लसावी येणार आपला 22 मसावी आला 11 LCM 22 HCF 11. लास्ट प्रश्न 45 आणि 60 यांचा LCM आणि HCF शोधा. पहिला आपल्याला काढायचा आहे LCM म्हणजेच लसावी. संख्या कोणकोणती आहेत 45 आणि 60. 45 ची फोड केली किती येणार 5 गुणिले 3 गुणिले 3. कसं केलं 5 त्रिक 15 15 त्रिक 45 सॉरी हे 3 आहे 5 गुणिले 3 गुणिले 3. 60 ची फोड केली 2 गुणिले 30 असणार 30 ची परत फोड केली 2 गुणिले 15 असणार 15 ची परत फोड केली 3 गुणिले 5 असणार म्हणजे 2 दुणे 4 4 त्रिकम 12 12 पंचे 60. एलसीएम पाहिजे एलसीएम मध्ये सामायिक गुणिले असामायिक. सामायिक कोणकोण आहे त्यामध्ये 5 हा सामायिक आहे पहिला 5 घेतला गुणिले 3 सामायिक आहे 3 घेतला आणखी काय सामायिक आहे काय नाहीये त्यामुळे जे असामायिक आहे यामध्ये 3 आहे यामध्ये 2 आहे यामध्ये 2 आहे. सर्वांचा गुणाकार केला 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दुणे 90 90 दुणे 180 180 आपल्याला LCM किती मिळाला 180 मिळाला. आता आपल्याला पुढे काय काढायचं आहे अजून HCF म्हणजेच मसावी. कुणाकुणाचा 45 आणि 60चा. 45 ची फोड पाहिली आपण 3 गुणिले 3 गुणिले 5. 60 ची फोड 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. मसावीमध्ये काय येणार फक्त आपल्याला फक्त आणि फक्त सामायिक घटक यामध्ये 3 आहे यामध्ये 3 आहे 3 येणार यामध्ये 5 आहे यामध्ये 5 आहे 5 येणार किती आलं 15 आलं. एलसीएम किती मिळाला आपल्याला 180 मिळाला HCF किती मिळाला 15 मिळाला. जर
माझी शिकवण्याची टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा.